Good morning, students. So, as I have already promised you day before yesterday, I am going to start this first chapter of physics in the 11th class. What is the name of the chapter? Physical world and measurement, or another measurement unit and dimensions. There may be different words in NCERT book or in Maharashtra board book, but the content is same. So we are going to start this important chapter of the physics. Before that, I want to tell you, as far as physics is concerned, we know it is the subject of calculations, it is the subject of numericals, it is the subject of problems, and in order to solve the problems, you should have number one, ability of calculation, number two, ability of unit conversion, and number three, patience. फिजिक्स हा प्रॉब्लेमचा सब्जेक्ट आहे. म्हणजे ज्यावेळी आपण नीटचा पेपर देतो त्यावेळी जर आपण त्या ठिकाणी जनरल एक्झामाइन केलं तर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जे काही 45 क्वेश्चन्स असतात त्यामधले नियर अबाउट 38 to 40 क्वेश्चन्स प्रॉब्लेमॅटिक असतात आणि फक्त 5 ते 7 मार्काचे थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. जेडबलईचा जर आपण विचार केला की 25 क्वेश्चन मधून जेडबलई मध्ये त्या ठिकाणी फिजिक्सचे प्रश्न कसे असतात तर नियरली 22 to 23 प्रॉब्लेमॅटिक असतात आणि 2 ते 3 फक्त क्वेश्चन्स हे थेरीचे असतात. आणि इवन सीईटीचा जरी विचार केला महाराष्ट्र सीईटी तरी सुद्धा त्या ठिकाणी 50 पैकी 40 प्रश्न जे आहेत हे जनरली प्रॉब्लेमॅटिक असतात. दॅट्स वाय आय एम टेलिंग दॅट इट इज द सब्जेक्ट ऑफ प्रॉब्लेम, सब्जेक्ट ऑफ न्यूमेरिकल्स. ओके. आणि मग हे न्यूमेरिकल सोडविण्यासाठी, प्रॉब्लेम सोडविण्यासाठी आपल्याकडे मी सांगितलं की ॲबिलिटी ऑफ कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन करण्याची क्षमता असली पाहिजे. ॲबिलिटी ऑफ युनिट कन्व्हर्जन, एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. कारण वेगवेगळ्या युनिटमध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीज दिल्या जातात आणि तुम्हाला प्रॉब्लेम मात्र एसआय सिस्टममध्ये सोडवायचा असतो. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला पहिले एसआय मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. आणि पेशन्स मी यासाठी म्हटलं की जेव्हा सगळे प्रॉब्लेमॅटिक त्या ठिकाणी क्वेश्चन्स असतात त्यावेळी बराच वेळा आपण फ्रस्ट्रेट होतो. तर हे फ्रस्ट्रेट कधीच व्हायचं नसतं. जेव्हा आपण पेपरमध्ये पाहतो पहिले 2 प्रश्न आपल्याला आले, त्याच्या पुढचे 2 क्वेश्चन आपल्याला येत नाही, हरकत नाही, त्याच्यावरती विचार करणं थांबवा, त्याच्या पुढचा क्वेश्चन घ्या, पेशन्स कायम ठेवा. कारण फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क्स वगैरे असा काही कॉन्सेप्ट नसतो, किंबहुना ते पडूही शकत नाहीत. हां, एक्स्ट्रा ऑर्डिनरी केस असेल, एखादा विद्यार्थी खूपच स्ट्रॉंग असेल तर मे बी त्याला येऊ शकतात. जसं मी नेहमी सांगतो की गेल्या वर्षी देशमुख नावाचा जो विद्यार्थी होता त्याला फ्रेशमध्ये, रिपीटर नव्हता, फ्रेशर होता, 180 पैकी 165 मार्क्स मिळाले होते. तो त्यावेळी फ्रेशरमधून मराठवाड्यातला टॉप मोस्ट विद्यार्थी होता. सांगण्याचं तात्पर्य असं की फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क्स घेत नसतात. त्यामुळे 1-2 क्वेश्चन नाही आले ना, नका येऊ देत. त्याच्यामुळं तुम्ही फ्रस्ट्रेट व्हायचं नसतं. दुसरी गोष्ट, जो पेपर डिझाईन केला जातो त्याचं स्टँडर्ड खूप महत्त्वाचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, काही पेपर तुमच्यासमोर असे येतील लोकल कोचिंगचे की ज्यामध्ये तुम्हाला 180 पैकी 170 175 मार्क्स पडू शकतील. मी सांगितलं ना की पडू शकतात, नाही असं नाही आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, पण तो विद्यार्थी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतो. म्हणजे मी बराच वेळा त्या ठिकाणी विनोदानं म्हणत असतो की ज्यावेळी 180 पैकी फिजिक्सला 170 175 मार्क्स येतात त्यावेळी 2च शक्यता असतात. एक तर नंबर 1, विद्यार्थी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असावा, तो इंडियामध्ये रँक मिळवण्याच्या पात्रतेचा असावा, किंवा नंबर 2, तो पेपर फॉल्टी असावा. तिसरं काही रिझनच होऊ शकत नाही, एवढे मोठे मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळी फिजिक्सचा स्टँडर्डनुसार पेपर काढला जातो, मी नेहमी तुम्हाला सांगेल की इथून जो पेपर काढला जाणार आहे या ठिकाणी हा पेपर जो आहे त्याला तुम्हाला मॅक्सिमम 70 ते 75% मार्क्स मिळतील. एवढ्या स्टँडर्डचा तो पेपर असणार आहे, तो सोपा पेपर असणार नाही. ओके. तर या ठिकाणी आपण हा जो चॅप्टर स्टार्ट करतोय, मी सांगितल्याप्रमाणे मुद्दाम होऊन
हा चॅप्टर मी घेतोय कारण यामध्ये 2 वर्षात येणाऱ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या युनिट्स कन्व्हर्जनचा अभ्यास करायचा आहे. हा जो पेपर आहे याच्यावरती क्वेश्चन्स किती येतात, ॲक्च्युली नीटमध्ये जर म्हटलं तर कधी 1 प्रश्न येतो, कधी 2 प्रश्न येतात. लक्षात घ्या, 2000 त्या ठिकाणी 19चा विचार आपण केला तर त्यामध्ये 2 क्वेश्चन आले होते. एक युनिट डायमेन्शनवर होता आणि दुसरा कॅल्क्युलेशन ऑफ एररवर होता. म्हणजे 8 मार्क सुद्धा नीटमध्ये येऊ शकतात. आणि JEEचा विचार केला तर कधी 1 क्वेश्चन असतो, कधी 0 क्वेश्चन, म्हणजे कधी याला वेटेज दिलं जात नाही. CETमध्ये हमखास त्या ठिकाणी 1 ते 2 प्रश्न याच्यावरती असतातच. बरोबर. सांगण्याचं तात्पर्य असं की याच्यावरती क्वेश्चन्स किती असतात याहीपेक्षा महत्त्वाचं, दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर ॲज होल सिलेबस ऑफ फिजिक्स इज कन्सर्न्ड. पूर्ण उरलेल्या सगळ्या चॅप्टरमध्ये लागणारा डेटा जो आहे तो या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे. दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. मग आपण पाहूयात व्हॉट इज मीन बाय फिजिकल वर्ल्ड अँड व्हॉट इज द मेजरमेंट. मग आता फिजिक्स हा विषय शिकत असताना सुरुवातीला फिजिक्स म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. तुम्हाला माहीत आहे फिजिक्स हा कशापासून तयार झालेला आहे, तर हा ग्रीक वर्ड आहे. फिजिक्सचा अर्थ असा होतो नेचर, निसर्ग. बरोबर. आणि मग त्याच्या नावामध्ये सर्व अर्थ सामावलेला आहे. व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. ए ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of all the natural phenomenons, their interaction with each other and all the laws of nature. It's called physics. पहा, फिजिक्सची मी डेफिनेशन काय सांगितली. ए ब्रँच ऑफ सायन्स, विज्ञानाची एक शाखा आहे. विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द नॅचरल फेनॉमिनॉन्स. निसर्गामध्ये ज्या काही वेगवेगळ्या क्रिया घडतात आपल्या सभोवताली, या जिवंत क्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो. आणि ऑल द लॉज ऑफ नेचर, हा निसर्ग जो चालतो त्याचे काही नियम आहेत, काही नियमानुसार चालतो. बरोबर. आणि मग या ठिकाणी या निसर्गाचे नेमके नियम कोणते आहेत, तर जनरल सांगायचं झाल्यास 2 नियम आहेत. देर आर 2 लॉज ऑफ नेचर. विच आर दिस. वन इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन. व्हॉट इज मीन बाय कन्झर्वेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशन पाहण्याच्या आधी कन्झर्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कन्झर्वेशन मीन्स कॉन्स्टंट, अक्षयता मराठीमध्ये सांगायचं झाल्यास. जसं शाळेमध्ये तुम्ही शिकलात ना, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ इनर्शिया. हॅव यू गॉट इट. Law of conservation. This is one of the law of nature. And another law of symmetry. तुम्हाला माहित असेल नेचर ऑलवेज लव्स सिमेट्री. निसर्ग निर्मित ज्या ज्या काही त्या ठिकाणी वस्तू आहेत जनरली जर पाहिलं तर त्या सिमेट्रिक आहे. उदाहरणार्थ आपली बॉडी आहे. पहा, उभा अक्ष जर आपण लक्षात घेतला तर बरोबर 2 इक्वल पार्ट तयार होतात. दॅट इज कॉल्ड सिमेट्रिक. बरोबर. लक्षात घ्या. सो दीज आर द 2 लॉज ऑफ नेचर. आणि मग यामध्ये या 2 नियमावरती आपल्याला या शाखेमध्ये अभ्यास करायचा. दॅट्स वाय फिजिक्स इज डिफाइंड ॲज ए ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द नॅचरल फेनॉमिनॉन्स, देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर अँड ऑल द लॉज ऑफ नेचर इज कॉल्ड ॲज फिजिक्स. ओके. सो रिमेंबर दॅट देर आर 3 इम्पॉर्टंट वर्ड्स that you have studied in your science in 10th class. One is a science. Another is technology. Science, technology and society. See here. There are 3 important words that you have studied in your school days. There was one subject, science and technology. So these are 3: science, technology and society. So what is mean by science we know. विज्ञान कशाला म्हणायचं हे तर तुम्ही आतापर्यंत त्या ठिकाणी अगदी पहिली पासून ते 10वी पर्यंत पाहिलेलं आहे. बरोबर ना. ज्याला काहीतरी लॉजिकल तर्क आहे, ज्याला इव्हिडन्स आहेत, असा इव्हिडन्स सहित अभ्यास आपण ज्या ज्या त्या ठिकाणी करतो त्याला सगळ्याला आपण सायन्स असं म्हणू शकतो.
ओके, व्हॉट इज टेक्नॉलॉजी? तंत्रज्ञान काय आहे? रिमेंबर दॅट वी नो टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द प्रोडक्ट ऑफ सायन्स. टेक्नॉलॉजी बेस्ड अपॉन सायन्स. And science and technology, these two forms the important structure for the welfare of the human being. That is for the welfare of the society. आज जर त्या ठिकाणी आपण पाहिलं की सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, या दोन्हीचाही वेलफेअर ऑफ सोसायटी, जनकल्याणासाठी त्या ठिकाणी उपयोग करून घेतला जातो. सो दीज थ्री word science, technology and society, these are strongly interlinked with each other. Okay, first science was developed. Depending upon the science and concepts of science, technology was developed by the human being. And once the technology has been developed, that technology is utilized, applied in the welfare of the society. आणि एकदा सायन्सवरती ज्यावेळी तंत्रज्ञान निर्माण केलं गेलं, या तंत्रज्ञानाचा उपयोग वेलफेअर ऑफ द सोसायटी म्हणजे सोसायटीच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी करून घेण्याचं ठरवलं. पहा, तुम्ही म्हणाला हाऊ इट्स पॉसिबल? येस, आज आपण पाहतो की टेक्नॉलॉजी, अनेक टेक्नॉलॉजी आज आपण पाहतोय. फॉर एक्झाम्पल मे बी बाईक ऑर मोटर कार, इट इज वन ऑफ द टेक्नॉलॉजी अँड इट डिपेंड्स अपॉन विच कॉन्सेप्ट ऑफ द सायन्स? हिट इंजिन. बाईक असेल, मोटर कार असेल, ही टेक्नॉलॉजी आहे आणि ही कशावरती डिपेंड आहे? कोणत्या सायन्सच्या कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे? हिट इंजिन. मग हा हिट इंजिन लक्षात घ्या, हिट इंजिन ही टेक्नॉलॉजी आहे, मोटर कार ही ॲप्लिकेशन्स आहे. आणि मग हिट इंजिन कशावरती चालतं? इट डिपेंड्स अपॉन द लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आपल्याला इथं लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकायचं आहे. दुसरा जर आपण घेतलं रेफ्रिजरेटर और एअर कंडिशनर. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, दीज आर द ॲप्लिकेशन्स. Again it depends upon heat engine and it depends upon the law of thermodynamics. Have you got it? See here, there may be rocket. आज आपण पाहतोय की स्पेस या अवकाश शास्त्रामध्ये प्रत्येक देशाने प्रगती केली, भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मग यामध्ये जे रॉकेटचं प्रपोल्शन असतं, रॉकेट जो आपण वरती पाठवतो, बरोबर ना, ही कोणती टेक्नॉलॉजी आहे? सो न्यूटन्स थर्ड लॉ. रॉकेट वर्क्स ऑन विच टेक्नॉलॉजी? न्यूटन्स थर्ड लॉ. Is it clear? So each and every technology has one scientific concepts. Technology depends upon science, and there were number of scientists who have worked. There are number of physicists who have worked to develop that technology or to develop the scientific concept, laws of physics also. आणि मग अनेक शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत ज्यांना या फिजिक्सचे वेगवेगळे नियम शोधून काढलेले, ज्या नियमावरती आजही आपण टेक्नॉलॉजी एन्जॉय करतोय. मग असे जर काही सायंटिस्टची नावं तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असतील, 8वा 10वी पर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे. यू माइट हॅव बीन हर्ड आयझॅक न्यूटन. ही वॉज बिलॉंग्स टू युनायटेड किंगडम. आयझॅक न्यूटन हे नाव ऐकलं असेल. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फादर ऑफ फिजिक्स. फिजिक्समध्ये अनेक नियम त्यांनी तयार केलेले आहेत. आठवतं तुम्हाला? तुम्ही 10वी मध्ये शिकलेला आहेत. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड युनिव्हर्सल लॉ. अनदर वन न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. इज इट क्लियर? और न्यूटन्स कॉर्पुस्कुलर थेरी ऑफ लाइट. देर आर डिफरंट कॉन्सेप्ट दॅट हॅज बीन डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. अजून कोणत्या सायंटिस्ट विषयी तुम्ही ऐकलं? ओके, अल्बर्ट आइन्स्टाईन. काय ऐकलं? अल्बर्ट आइन्स्टाईनने काय केलं? E = mc². हे युनिव्हर्सल इक्वेशन त्या ठिकाणी दिलं. हाऊ मास इज कन्वर्ट इंटू एनर्जी, एनर्जी इज कन्वर्ट इंटू मास. दॅट इज कॉल्ड आइन्स्टाईन्स रिलेटिव्हिस्टिक थेरी. ओके, आणखी कोणतं नाव ऐकलं? सर जे थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोध लावला. देन चार्डविक न्यूट्रॉनचा शोध लावला. ओके, किंवा भारतीय सायंटिस्टच्या बाबतीत सांगायचं झाल्यास भारतातले सुद्धा खूप मोठे सायंटिस्ट ज्यांनी अनेक शोध लावले. ओके, दॅट मे बी जे.एस. बोस. बोस, एस.एन. बोस आणि जे.एस. बोस असे दोन वेगवेगळे इंडियन सायंटिस्ट होऊन गेले. जे.एसनी काय केलेलं आहे तर शॉर्ट रेडिओ वेव्हचा शोध लावलेला आहे. लक्षात घ्या, शॉर्ट रेडिओ वेव्हज. ओके, याचा शोध भारतीय सायंटिस्ट आहे जे.एस. बोस यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि दुसरे जे आहेत जे एस.एन. बोस
ज्यावरती तुम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी ऐकलं असेल की यशन बोस यांनी कशाचा शोध लावलेला आहे, तर क्वांटम थेरी. कशाचा शोध लावला आहे? क्वांटम थेरी हा जो कॉन्सेप्ट आहे, क्वांटम मेकॅनिक्स, दिस वॉज डिस्कवर्ड बाय यशन बोस, इंडियन सायंटिस्ट. आणखी त्या ठिकाणी कोणत्या सायंटिस्ट विषय तुम्ही ऐकलंय इंडियन जर तुम्ही पाहिलं असेल, सी.व्ही. रमन. ओके, रमन इफेक्ट. सी.व्ही. रमन नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी रमन इफेक्ट त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे. इज इट क्लिअर? सो रिमेंबर दॅट देअर वर डिफरंट सायंटिस्ट हू हॅव वर्क टू डेव्हलप द लॉज ऑफ फिजिक्स. ओके, रिमेंबर. सो generally during the study of physics we have to study what are the natural forces. So all these scientists have also suggested that basically there are three natural forces, or some have explained that there are four natural forces, universal forces. So what are these natural forces? Number one, gravitational force. Gravitational force denoted by Fg. Number two, electromagnetic. Electromagnetic force, Fe. And number three, nuclear force. Denoted by Fn. So basically there are three natural forces which are present in the nature, present in the universe. One is a gravitational force, another is a electromagnetic force, third is a nuclear force. Or some scientists have suggested that there are four natural forces. So two are same, and nuclear force are of two type. One is a weak nuclear force and another is of strong nuclear force. Another is of strong. Here. So basically there are only three natural forces present in the nature. So what is meant by gravitational force? You have studied in the 10th class because there is one chapter, gravitation. What is gravitational force? The force of attraction between any two bodies or any two particles having mass, having definite mass, is called as a gravitational force. Because you have studied one law of युनिवर्स, और दॅट इज कॉल्ड एज अ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. 10वी मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आठवतं का तुम्हाला काय आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? इच अँड एव्हरी बॉडी अट्रॅक्ट द अदर बॉडी बाय अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. You have studied. Means what is gravitational force? Force between any two body, any two particle that may be living or non-living, having definite masses, is called as a gravitational force. Okay. Another is a electromagnetic force. What is meant by electromagnetic force? Remember that is the force of attraction or force of repulsion between any two charges or between any two poles of the magnet, is called as a electromagnetic. Remember. And again there are two types of electromagnetic force also. One is a electrostatic force and another is a electromagnetic force. रिमेंबर, मॅग्नेट मध्ये पाहतो आपण, बरोबर ना. दोन पोल मॅग्नेटचे चुंबकाचे जर जवळ आणले, दोन्ही जर त्या ठिकाणी सिमिलर असतील, लाईक पोल असतील, नॉर्थ काय असतं? रिपल्शन. नॉर्थ साऊथ असेल तर काय असतं? अट्रॅक्शन. मॅग्नेटच्या दोन पोल मधलं त्या ठिकाणी काय असेल? फोर्स असेल. किंवा दोन पॉझिटिव्ह चार्ज जवळ आणले, रिपल्शन. दोन निगेटिव्ह जवळ आणले, रिपल्शन. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह जवळ आणला, अट्रॅक्शन. दोन चार्जेसच्या मधला असेल, दोन पोल मधला असेल, हा जो फोर्स आहे दॅट मे बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन, दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. अँड थर्ड वन इज अ न्यूक्लियर फोर्स. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियर फोर्स? रिमेंबर, we know that each and every substance is made from the molecules. Molecules are made from the atom. Is it clear? And inside the atom we know there are three subatomic particles. Do you know which are these? Proton, neutron and electron. Okay, for example, see here, for example, if we consider the sodium atom,
तुम्ही जो 10वीपर्यंत पाहिलाय मुद्दाम मी त्याचंच उदाहरण देतोय. सांगा सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? वी नो 11. बरोबर. ॲटॉमिक नंबरचा अर्थ काय? सोडियममध्ये प्रोटॉन्स किती आहेत? याचा अर्थ सोडियममध्ये प्रोटॉन्स आहेत 11. बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन सुद्धा आहेत 11. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन, बिकॉज ॲटम इज अ न्यूट्रल. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आणि मग न्यूट्रॉन्स किती आहेत? तर जनरली त्या ठिकाणी 12 आहेत. न्यूट्रॉनची संख्या व्हॅरी होऊ शकते. मग हे एक कुठे असतात? लक्षात घ्या, प्रोटॉनचा जर आपण ॲटमचं फिगर काढली, इन ॲटम होल मास अँड टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस न्यूक्लियस इन डिफरंट ऑर्बिट्स. Okay, we know in first orbit there are how many electrons? Yes, 2 electrons. You have studied it. The next total are 11. Okay, so in this 8 electrons are there in second. Okay, and in third only 1 electron is revolving in the third orbit. Like that, this is the sodium. So this is nucleus. Where are the protons? All the protons are present inside the nucleus. 11 protons are there. And what about the neutrons? Neutrons are also present in the nucleus. These are the neutrons. Is it clear? So we know that these are the positive particles, means protons, and in between positive there is a repulsion. Okay. So all these positive particles are repel each other. Still they are living happily inside the small nucleus, because what is the radius of that nucleus? We know it is 10 raised to minus 15 meter. Very very small. इतक्या कमी जागेमध्ये हे सगळे पॉझिटिव्ह, त्यांच्यामध्ये रिपल्शन आहे, प्रतिकर्षण आहे, तरी सुद्धा ते एकत्रित राहतात. याचा अर्थ न्यूक्लियसमध्ये राहणाऱ्या सर्व पार्टिकलला, मग ते प्रोटॉन्स असू देत की न्यूट्रॉन्स असू देत, किंवा त्यांना कॉमन काय बोललं जातं? न्यूक्लिओन्स. या न्यूक्लिओन्सला बांधून टाकणारा एक फोर्स असतो, या सगळ्यांना एकत्रित ठेवणारा एक फोर्स असतो, त्याला न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? न्यूक्लिअर फोर्स. means the force of attraction which binds all the nucleons, all the protons and neutrons together, is called as a nuclear force. Remember? So in case of some atom it is very strong, so that these nucleus are stable nucleus, and in case of some atom this force is weak. That's why these are the unstable nucleus. Okay, and unstable nucleus means which can donate the protons. Remember, protons can jump out from that nucleus. जे रेडिओ एलिमेंट असतात ना, ते यामध्ये येतात, वीक मध्ये. त्यांच्यातला न्यूक्लिअर फोर्स कमी असतो आणि म्हणून तर ते रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवतात. इज इट क्लिअर? हे असे 3 प्रकारचे फोर्सेस या निसर्गामध्ये सापडतात. म्हणजे याशिवाय जे काही फोर्सेस तुम्ही पाहत असाल, मग तो फ्रिक्शनल फोर्स असू देत, बरोबर, की आणखी कोणता फोर्स असू देत, हे या 3चेच मुख्य प्रकार 3 आहेत, याचेच ते सब टाईप आहेत, उपप्रकार आहेत. म्हणजे निसर्गात 3च मुख्य फोर्स आहेत. कोणकोणते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड न्यूक्लिअर फोर्स. हॅव यू गॉट? सो व्हॉट अबाउट देअर स्ट्रेंथ? मग यांच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कोणता, सगळ्यात वीक कोणता? सो रिमेंबर दॅट अमॉंग दीज 3 फोर्सेस, न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट इंटरॅक्शन इन द युनिवर्स. सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे? न्यूक्लिअर फोर्स. अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज विकेस्ट इंटरॅक्शन इन द युनिवर्स. लक्षात घ्या, हा जो फोर्स आहे सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे? न्यूक्लिअर. आणि सगळ्यात वीक कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक या दोघांच्या दरम्यान आहे. हॅव यू गॉट इट? तुम्हाला जर क्वेश्चन आला विच इज द स्ट्रॉंगेस्ट इंटरॅक्शन इन द युनिवर्स, तर काय लिहिणार? न्यूक्लिअर. न्यूक्लिअर इज द स्ट्रॉंगेस्ट इंटरॅक्शन इन द युनिवर्स. अँड विच इज द weaker interaction in the universe? Gravitation. But remember that as far as the range of action is concerned,
gravitation are the wide range forces while nuclear are the short range forces. सगळ्यात स्ट्रॉंग न्यूक्लिअर आहे, परंतु जर रेंजचा विचार केला तर सगळ्यात जास्त रेंज कोणाची आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याला वाईड रेंज फोर्स म्हणतात. काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज अ वाईड रेंज फोर्स. आणि सगळ्यात कमी रेंज कोणाची आहे? तर न्यूक्लिअरची आहे आणि म्हणून त्याला शॉर्ट रेंज फोर्स म्हणतात. बघा ना, इथं न्यूक्लिअर फोर्स हा न्यूक्लिअरच्या आतमध्ये असतो आणि न्यूक्लिअरची रेडियस किती आहे? 10⁻⁻15 मीटर. याचा अर्थ न्यूक्लिअर फोर्सचा जो त्या ठिकाणी प्रभाव आहे हा किती अंतरापर्यंत पडू शकतो? 10⁻⁻15 मीटर. याच्या उलट ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, आपल्याला माहिती आहे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये किती अंतर आहे? पहा, लाखो किलोमीटरचं अंतर आहे. 1.5 × 10⁻11 मीटर, राईट. मग एवढं मोठं अंतर असताना सुद्धा दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट gravitational force is the wide range interaction in the universe. Have you got it? See here. Look at this. And now we have to study the different concepts of measurement, different concepts of this physical world. पहा, या चॅप्टरमध्ये सुरुवातीचा जो इंट्रोडक्शन भाग NCERT मध्ये दिलेला आहे तो म्हणजे फिजिकल वर्ल्ड आहे. मग या फिजिकल वर्ल्डमध्ये काय काय शिकायचं जे आतापर्यंत आपण शिकून पण झाले. काय काय पाहिलं? फिजिक्स म्हणजे काय, बरोबर. त्यानंतर सायन्स म्हणजे काय, टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि सोसायटी म्हणजे काय, आणि या तिघांचं एकमेकांमध्ये रिलेशन कसं आहे. मग सायन्सचे कोणते कोणते कॉन्सेप्ट्स आहेत आणि त्याच्यावरती कोणती कोणती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे जे आपण आधी पाहिलं. त्यानंतर सायन्सच्या कोणत्या कोणत्या कॉन्सेप्टवरती कोणत्या कोणत्या सायंटिस्टनं स्टडी केलेली आहे आणि त्यानंतर युनिव्हर्समधले बेसिक फोर्सेस कोणते कोणते आहेत याचा स्टडी फिजिकल वर्ल्डमध्ये केलेला आहे. आता प्रामुख्याने हा चॅप्टर जो आपल्याला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला पाहिजे मेजरमेंट. पहा, आता मेजरमेंट पाहण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, पहिला महत्त्वाचा कॉन्सेप्ट शिकवायचा आहे. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? सी, व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? What is meant by physical quantities? Remember that the quantities which are to be measured either directly or indirectly to express the laws of physics, to express the laws of nature are called as physical quantities. Physical quantities कोणाला म्हणायचं? जेव्हा आपल्याला फिजिक्स शिकायचं आहे त्यावेळी वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे आणि मग या टर्मिनॉलॉजीचा अभ्यास करायचं म्हटलं, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर तिथं काही क्वांटिटीज आपल्याला लक्षात घ्यावे लागतात जे आपल्याला डायरेक्ट मोजावे लागतात किंवा इनडायरेक्ट मोजावे लागतात आणि त्याच्या स्वरूपात हे जे लॉज आहेत त्याचे निष्कर्ष, त्याचे अनुमान सगळ्यांसमोर ठेवावे लागतात. अशा ज्या क्वांटिटीज आहेत याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. काय सांगितलं मी? दोज क्वांटिटीज विच आर टू बी मेजर either directly or indirectly to express the laws of physics are called as physical quantities. आणि मग अशा फिजिकल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत? शाळेमध्ये अगदी पहिलीपासून आम्ही पाहिलेल्या आहेत, अनेक क्वांटिटी पाहिलेल्या आहेत आणि आता इथं 11वी आणि 12वी मध्ये त्याच्या पुढच्या सर्व क्वांटिटीज आम्हाला पाहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, यू माइट हॅव बीन हर्ड दॅट इज मास. पहा, ही क्वांटिटी ऐकली का तुम्ही? सियर, मास. It is one of the quantity. Okay, another one, length. Third one, time. Okay, maybe speed. Next, velocity. Next, acceleration. Next, force. Maybe pressure. ऐकलं का हे सर्व? All these are called as physical quantity. Energy. Okay, then power. Okay, then next तुम्ही जे पाहिलेलं आहे तेच लिहितोय मी. इलेक्ट्रिक करंट. The next
voltage. Next, resistance. Okay, then density, then volume, then area. Okay, the next, can you tell me something? Specific density. Yes, all these are called as physical quantities. Those quantities which are to be measured directly or indirectly in order to express the laws of physics are called as physical quantities. ह्या तुम्ही ज्या 10वी पर्यंत पाहिल्यात तेवढ्या मी तुमच्या समोर लिहिलेल्या आहेत. आता यानंतर शेकडो क्वांटिटीज आपल्याला पुढे जाऊन पाहायच्या आहेत. आणि मग ह्या फक्त क्वांटिटीची डेफिनेशन सांगून चालणार नाही. मी काय सांगितलं? विच आर टू बी मेजर डायरेक्टली और इनडायरेक्टली. इट्स कॉल्ड क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. So question arises, what is mean by measurement of physical quantity? आणि मग या क्वांटिटी आपल्याला मोजायच्या आहेत. मग मोजायच्या म्हणजे नेमकं काय? What is mean by measurement? आणि मग हा दुसरा महत्वाचा कॉन्सेप्ट आपल्याला जो शिकायचा आहे, what is exactly the measurement of physical quantity? What is mean by measurement? पहा, मेजरमेंट करतो म्हणजे आपण काय करतो? मी जर तुम्हाला सांगितलं मेजर द लेंथ ऑफ दिस बोर्ड, पहा एकदम साधी साधी उदाहरणं घेऊ, दैनंदिन जीवनातली उदाहरणे. या बोर्डची लांबी मोजा, तर तुम्ही काय कराल? कशी मोजाल मला सांगा? तुम्ही मीटर पट्टी घ्याल, बरोबर, आणि पकडाल आणि सांगाल सर याची लांबी 2 मीटर आहे, 3 मीटर आहे, राईट. मी जर सांगितलं याचं मास मोजा, वस्तुमान मोजा, याचं कसं मोजणार तुम्ही? बीम बॅलन्स घ्याल, एकीकडे त्या ठिकाणी स्टँडर्ड वेट टाकाल आणि दुसऱ्या पॅनमध्ये हा पेन टाकाल आणि दोघांची काय कराल? कंपॅरिझन करा. लक्षात आलं? मीन्स व्हॉट इज मेजरमेंट? रिमेंबर, मेजरमेंट इज डिफाइंड ॲज ए कंपॅरिझन ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी विथ द स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज मेजरमेंट? ए कंपॅरिझन ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी विथ द स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड मेजरमेंट. पहा, बोर्डची लांबी मोजताना आपण मीटर पट्टी घेतली आणि दोघांची काय केली? तुलना केली. इट इज जस्ट द कंपॅरिझन. पेनचं वजन मोजायला आपण काय केलं? एका पॅनमध्ये वजन ठेवलं, दुसऱ्यात पेन ठेवला आणि दोघांची काय केली? कंपॅरिझन केली. मीन्स मेजरमेंट इज नथिंग बट कंपॅरिझन. कंपॅरिझन ही तुलना आहे कोणाची आणि कोणाशी. इट इज अ कंपॅरिझन ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी विथ द स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी. दिलेल्या राशीची स्टँडर्ड राशी बरोबर केलेली तुलना म्हणजे मेजरमेंट. ए कंपॅरिझन ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी विथ द स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड मेजरमेंट. देन क्वेश्चन अरायजेस, हाऊ टू डू दॅट मेजरमेंट? समजा मी म्हटलं की या ठिकाणी या बोर्डची लांबी मोजा, तुम्ही मीटर स्केल दिली, तुम्ही सांगितलं सर बोर्डची लांबी 2 आहे किंवा बोर्डची लांबी 5 आहे. कॅन वी गेट द मिनिंग? पहा, तुम्ही जर मला फक्त सांगितलं की 2 आहे, तुम्ही काही सांगितलंच नाही, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर काहीच नाही सांगितलं, तर आपल्याला मिनिंग लागेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ जर मेजरमेंट करायचं असेल तर आपल्याला ते मेजरमेंट व्यक्त करण्याकरिता कशाची गरज आहे? वी नीड युनिट. आणि म्हणून आपल्याला पुढचा कॉन्सेप्ट पाहायचा, व्हॉट इज मीन बाय युनिट. हियर व्हॉट इज मीन बाय युनिट्स? A standard used for measurement is called unit. मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही कोणतं स्टँडर्ड वापरता त्याला युनिट म्हटलं जातं, बरोबर ना? आपण म्हणतो की तुझी हाईट किती आहे? आपण सांगतो 5.5 फूट आहे. कोण कोण सांगतं 160 सेंटीमीटर आहे, बरोबर? म्हणजे दोन्ही सेमच आहे, दोन्ही बरोबरच आहे. पण पहिल्यांदा आपण स्टँडर्ड कोणतं वापरलं? फूट, फीट. दुसऱ्यांदा कोणतं वापरलं? सेंटीमीटर. Is it clear? So what is unit? A standard used for measurement is called as unit. Or in other word, a media of measurement is called as unit. युनिट काय आहे? मोजमापनाचं माध्यम आहे. माध्यम कशाच्या स्वरूपात मोजायचं आहे, बरोबर ना? माध्यम आहे. जसं आपण पाहतो की आपण जर त्या ठिकाणी दूध आणलं तर आपण कशात मोजतो? 2 लिटर, 4 लिटर. मीन्स व्हॉट इज लिटर? लिटर इज अ युनिट. 5 मीटर. Aurangabad is 130 kilometer from Bid. Means what is kilometer? It is a unit.
So unit is nothing but standard used for measurement, or in other words, a media of measurement is called as a unit. Or in mathematical word, what is unit? It is a ratio. It is a ratio of given physical quantity. Given physical quantity to the standard physical quantity. You never get that definition in your book. It is the mathematical definition. Okay, what is mathematical definition? It is the ratio of given physical quantity to the standard physical quantity. That is nothing but the unit. Remember? So whenever measurement is there, unit must be there. Otherwise we can't measure any physical quantity. मेजरमेंट जिथं कुठे येणार आहे तिथं युनिट असणारच आहे. म्हणून दोन्ही कॉन्सेप्ट आपण क्लिअर केले. नंबर 1 इज अ मेजरमेंट. व्हॉट इज मेजरमेंट? ए कंपॅरिझन ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी विथ द स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज मेजरमेंट. अँड व्हॉट इज युनिट? युनिट इज अ स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट, or it is a media of measurement, or it is the ratio of given physical quantity to standard physical quantity. Okay? So as we know, there are different units to measure the same physical quantity. For example, if we consider length, length is one of the physical quantity, but we know that there are different units used for the measurement of length. There may be meter, there may be centimeter, there may be millimeter, there may be micrometer, there may be nanometer, there may be gigameter, etc. Or there may be Armstrong unit or astronomical unit. There may be light year, Fermi. So many units are there. Or there may be kilometer, there may be megameter, there may be gigameter, there may be picometer. Is it clear? There may be terameter, femtometer. So many units are there. Then question arises, which is the characteristic of good unit? What are the characteristics of good unit? See here. Characteristics of good unit. एकच फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी अनेक युनिट आहेत. मग चांगलं युनिट कोणाला म्हणायचं? त्याची काय लक्षणे आहेत? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट? रिमेंबर, वन बाय वन. नंबर 1, it should be well defined. What is the first characteristic? चांगलं युनिट कोणाला म्हणायचं? इट शुड बी वेल डिफाइंड. युनिट कसं असावं? त्याची विशिष्ट व्याख्या असावी, डेफिनेशन असावी. किंबहुना ही डेफिनेशन सर्वांना ज्ञात असावी, माहीत असावी. उदाहरणार्थ मीटर जर म्हटलं तर जगात कुठेही जा, मीटरची सेम डेफिनेशन आहे. किलोग्राम जर म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे, किलोग्रामचा अर्थ सगळ्यांना कळतो. किंवा टाइम मोजण्यासाठी सेकंड असेल, मिनिट असेल, यस, सगळ्यांना माहित आहे. सो इट शुड बी वेल डिफाइंड. नंबर 2, इट मस्ट बी इझिली अवेलेबल. इट मस्ट बी इझिली अवेलेबल. गुड युनिट कोणाला म्हणता येईल? इट शुड बी अबंडंटली अवेलेबल. पहा, अगदी रूरल भागामध्ये सुद्धा ते अवेलेबल असावं. दॅट इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड युनिट. द नेक्स्ट, थर्ड वन, इट शुड बी इनव्हॅरिएबल with, it should be invariable with time and temperature. Look at the third characteristic of good unit. It should be invariable with the time and temperature. Unit कसा असावं? It should not change after passing of the time or after changing the temperature. टेम्परेचर वाढलं, कमी झालं, किंवा त्या ठिकाणी प्रेशर वाढलं, कमी झालं, किंवा खूप दिवस ते युनिट वापरलंय, खूप टाइम त्याच्यावर पास झालाय, इट शुड नॉट चेंज. त्यामध्ये ते चेंज होता कामा नये. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड युनिट. नंबर 4, इट शुड बी रिप्रोड्युसेबल. इट शुड बी रिप्रोड्युसेबल. इफ इट इज ब्रोकन, इट कॅन इझिली रिप्रोड्युसेबल अगेन. लक्षात घ्या, सहज त्याला रिप्रोड्यूस करता यावं. नेक्स्ट, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. सियर, युनिट कसं असावं? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. मीन्स इट शुड बी ऍक्सेप्टेड बाय होल वर्ल्ड. पहा,
युनिट असा असू नये की काही देशांमध्ये माहिती आहे आणि काही देशांमध्ये त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. इट शुड बी युनिव्हर्सल एक्सेप्टेड. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड युनिट. वन्स अगेन हियर, व्हॉट इज युनिट? I have told you three definition of unit. Number one, a standard used for measurement is called unit. Number two, media of measurement is called unit. Number three, ratio of given physical quantity to the standard physical quantity is called unit. Okay. The next, what are the characteristic of good unit? It should be well defined. Number one. Number two, it should be easily available. Number three, it should be invariable with time and temperature. Number four, it should be reproducible. And number five, it should be universally accepted. Okay, these are the characteristic of good unit. Clear? Any doubt? पेन खाली ठेवतो आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं एकदा 2च मिनिटांमध्ये आढावा घेतो. आपण जो पहिला चॅप्टर 11चा स्टार्ट केलेला आहे, फिजिकल वर्ड अँड मेजरमेंट किंवा मेजरमेंट युनिट अँड डायमेन्शन्स, यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. ओके, फिजिक्स या शब्दाचा अर्थच काय होतो? नेचर. तो ग्रीक वर्ड आहे, आपण पाहिलं. आणि मग फिजिक्सची डेफिनेशन आपण पाहिली आहे, ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द नॅचरल फेनॉमेनॉन्स, देअर इंटरॅक्शन्स अँड लॉज ऑफ नेचर इज कॉल्ड ॲज फिजिक्स. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटी, हाऊ दीज आर इंटरलिंक विथ इच अदर. The next we have seen how the application of science is there to develop the technology and how the technology is applied in the welfare of society. And which are the different scientists who have discovered the different concepts, different laws from different nations. त्यानंतर आपण पाहिलं which are the technology now we are enjoying and this technology based upon which concept of the science. Okay. The next, त्याच्यानंतर आपण पाहिलं what are the basic forces in the universe or what are the universal forces. त्यामध्ये 3 पाहिले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पाहिला, न्यूक्लिअर पाहिला. त्यांच्यामध्ये कोण स्ट्रॉंग कोण वीक हे सुद्धा पाहिलं. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. बरोबर, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, त्यानंतर फिजिकल क्वांटिटी मोजायच्या कशा, मीन्स व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट. ओके, आणि त्यानंतर पाहिलं व्हॉट इज मीन बाय युनिट अँड व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट. इज इट क्लिअर? पण एकदम बेसिक भाग आहे. आजचा भाग हा जवळपास तुम्ही 10th पर्यंत सर्व पाहिलेला आहे. किंबहुना या चॅप्टरमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की हे तर मी 10th पर्यंत पाहिलेलं आहे, पण हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. मी त्या ठिकाणी परवा दिवशी तुम्हाला जो माझा पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ सेंड केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्या ठिकाणी हा जो कॉन्सेप्ट आहे, हा जो पहिला चॅप्टर आहे, तर तो निश्चितपणे सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला मराठीत सांगणं गरजेचं आहे, म्हणून हा चॅप्टर मी घेणार आहे. ओके, आणि यावरती नीटमध्ये 2 प्रश्न, जेईमध्ये 1 प्रश्न, म्हणजे याला वेटेज सुद्धा आहे. ओके, होप सो की आतापर्यंत शिकवलेला पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता तुम्ही त्याच्यावरती लगेच नोट्स तयार करा. तुमची सेल्फ नोट्स खूप महत्त्वाची आहे. ओके, आणि यामध्ये फिजिक्समध्ये निश्चितपणे हा सगळ्या विषयामध्ये जास्त काठिण्य पातळी असणारा विषय, त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. यू विल गेट द मार्क डेफिनेटली. ओके, ॲट ऑल वी आर देअर, डोंट फॉरगेट. थँक यू.